यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेली लाडकी बहीण योजना आता निकषवाली लाडकी बहीण म्हणून चर्चेत येते। निकषाच्या चर्चेबरोबरच आता धर्मावरूनही लाडकी बहीण ठरेल का हा प्रश्न नितेश राणेंच्या विधानानं चर्चेत आलाय। मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींचा एकही अर्ज रद्द होणार नाही असं म्हणणारे सत्ताधारी आता निकालानंतर निकषांवर लाडकी बहीण ठरवणार आहेत। त्यामध्ये फक्त निकषच नाही तर आदिवासींना सोडून ज्यांना 2 मुलं आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजना द्या अशी मागणी भाजपच्या नितेश राणेंनी केली आहे। राणेंच्या या विधानामुळे आता लाडकी बहीण धर्मावर ठरवणार का याचीही चर्चा रंगली आहे। कुठल्या योजना काढायच्या, कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची, मग ते मौलाना आझाद असो आझाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार। आता जरा विचारात मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो, कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा, त्याच्यामध्ये किती 2 पेक्षा जास्त अपत्याच्या लोकांनी फायदा घेतला हे जरा आकडा बघा। मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना की साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा, आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर 2 अपत्य लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला द्या। जी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे। 2 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतनं वगळावं अशी मागणी केलेली आहे। ही मागणी महाराष्ट्रातनं पुढे येते। पक्षातील नेते, महायुतीचे नेते या संबंधी निर्णय घेतील। राणे पिता पुत्रांचा कॉन्फिडन्स शिगेला पोचलेला आहे, त्यामुळे त्यांनी उत्मात करणं फार स्वाभाविक आहे। पण जर एवढं वाटत असेल तर राणेंनी शिंदेंना आणि फडणवीसांना आणि पवारांना सांगायला पाहिजे होतं की लाडकी बहीण योजना राबवताना आम्हाला ती बौद्धांसाठी, मुस्लिमांसाठी, ख्रिश्चनांसाठी किंवा जैनांच्यासाठी राबवायची नाही, आम्हाला ती फक्त आणि फक्त हिंदूंसाठी राबवायची आहे। म्हणजे तुम्हाला पुढचं सगळं बोलणंच खुंटलं असतं। अमुक एका धर्मियांच्यासाठीच आमची योजना आहे हे जर तुम्ही आधी निवडणुकीआधी स्पष्ट केलं असतं तर निवडणुकीच्या नंतर तुम्हाला एवढे ॲलिगेशन करायला स्कोपच राहिला नसता। निकालाआधी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला मतं न देणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज निकालानंतर रद्द करू अशा आशयाची धमकी दिली होती। त्यावर मंजूर झालेले सर्व अर्ज तपासूनच झालेले आहेत, यापैकी एकही रद्द होणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं। मात्र निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी निकष तपासले जातील असं म्हटलंय। त्रुटीने इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र या इलेक्शनला पुढे पाळणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो। सगळ्या लाडक्या बहिणींनी आपल्या नियमामध्ये बसणारे ऑनलाईन फॉर्म भरलेले, त्याची छाननी झालेली आहे। ते सिलेक्ट का रिजेक्ट, अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। असं नाही की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही, जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही। त्या सर्वांना पैसे हे चालू राहतील। ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। मग तेव्हा कळलं नाही का तुम्हाला निकष काय आहेत, कसे लावले पाहिजे? म्हणजे लाडक्या बहिणींना कळलं पाहिजे केवढा मोठा विश्वासघात आहे। ज्या सुशिक्षित आहेत त्यांनी पटापटा ते बरोबर सगळं करून मिळवले, ज्यांना गरज आहे त्यांना मात्र पोचले नाहीत किंवा स्वतःचे त्यांचे मीडिया एवढा त्याचा आवाज गजबज करून सत्ता मिळवली। सिलेंडर वाढले तर हो वाढले, खाद्यतेल वाढलं हो वाढले, भाजीचे भाव वाढले, सुरक्षितता आजही आहे का तर नाही। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची, महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी देखील सुरू झाली आहे। त्यापैकी 10,000 अर्ज हे रद्द करण्यात आले।
काही बोगस लाभार्थ्यांनी मिळालेले पैसेही परत केल्याची माहिती आहे. याशिवाय अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महिला आणि बालकल्याण विभागानं दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.